हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आलूची भाजी बनवणार आहे. तर वेगळ्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मी आलूचे काप हे मोठे-मोठे आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत. नंतर कांदा, लसूण आणि टोमॅटो हे साहित्य मी घेतलेलं आहे. आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जे मी आलूचे मोठे-मोठे साईज असे स्क्वेअर शेपमध्ये मी जे काप केलेले होते, ते मी आता तेलामध्ये तळून घेत आहे. छान असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं. अशा पद्धतीने मी भाजी बनवून बघितली तर टेस्ट ही खूपच छान झालेली होती. तर तुम्ही पण नक्की करून बघा. नेहमी त्याच पद्धतीने आपण भाजी करून बघतो, तर कधीतरी वेगळ्या पद्धतीने करून पाहिली की भाजीला वेगळी चव येते. तर तुम्ही इथं बघू शकता मी सगळे हे बटाट्याचे काप हे चांगल्या प्रकारे तळून घेतलेले आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत. तर हे 50 to 60% ऑलरेडी तळल्यामुळे हे शिजवून जातात आणि अर्धे आपण जेव्हा भाजीला फोडणी देऊ तेव्हा शिजतात. तर तुम्ही बघू शकता इथं तळून झालेले आहेत बटाट्याचे काप. नंतर मी जे एक्स्ट्रा तेल होतं ते काढून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी जिरा आणि मोहरी टाकली तेलामध्ये. चांगल्या प्रकारे तडतडल्यावर लसूण हा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडासा जास्त प्रमाणात घेतलेला आहे. तर तुम्ही यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण घालू शकता किंवा मी थोडासा लसूण हा जास्त प्रमाणात घेतलेला आहे. लसूण झाल्यावर त्यावरती कांदा घालायचा. तर लसूण झालेला आहे. आता यामध्ये कांदा घालायचा. कांदा पण छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर काय करायचं, यावरती टोमॅटोचे काप घालायचे आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचा तेलामध्ये. मिक्स करून घ्यायचं सगळं आणि यामध्ये आपले सगळे घरातले मसाले घालायचे. तर यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली चवीनुसार. नंतर त्यामध्ये आपण सब्जी मसाला घालू शकतो किंवा कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. त्यामध्ये हळद घालायची, धने जिरे पूड घालायचं आणि सगळं हे मिक्स करून सगळे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं छान असे सगळे मसाले तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण जे अगोदर बटाट्याचे काप तळलेले होते ते यामध्ये घालायचे. तर याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही अशी सुकी भाजी पण ठेवू शकता किंवा मग ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालून ग्रेव्हीची भाजी बनवू शकता. तर मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि सुकी भाजी पण याची खूप छान लागते. तर तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल. हा मी मसाला घालत आहे, कांदा लसूण मसाला. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही बघू शकता मस्त दिसते ही भाजी. आता मी ही भाजी ग्रेव्ही बनवणार आहे, तर मी यामध्ये पाणी घालते आता. तर भाजी शिजेल असं पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं, तर मग भाजी ही थोडी पाणचट होऊ शकते. तर भाजीला उकळी आलेली आहे. नंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आलूची भाजी, आपली बटाट्याची भाजी तयार आहे. नक्की करून पहा अशा पद्धतीने. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.